नमस्कार. आज रंगणार हाय व्होल्टेज IPL 2026 मधला एलिमिनेटरचा सामना. नेमका कोणात रंगणार आहे, सामन्याची परिस्थिती काय असेल, नेमकं कोण संघ एकमेकांसोबत भिडणार आहे याची इत्थंभूत माहिती देणारा हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. चॅनलला पहिल्यांदाच आलं तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेली विक्रम आणि ऑरेंज कॅप तसेच पर्पल कॅप सध्या कोणाकडे आहे याची इत्थंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. आज रंगणार हाय व्होल्टेज सामना. दिनांक 27/5/2026 रोजी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. हैदराबाद भिडणार आहे राजस्थानशी. IPL 2026 मध्ये दिनांक 27 मे रोजी हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात महत्त्वाचा सामना मुल्लानपूर येथे रंगणार आहे. या लढतीतील पराभूत संघाचे आव्हान येथेच संपुष्टात येणार आहे, तर जिंकणारा संघ हा गुजरात टायटन्सशी क्वालिफायर 2 सामन्यात खेळेल. क्वालिफायर 2 मधील विजेता संघ दिनांक 31 तारखेला बलाढ्य बंगळुरू संघाची 2 हात अहमदाबादमध्ये करेल. राजस्थानची फलंदाजी खूप मजबूत असून अष्टपैलू खेळाडू देखील चांगली कामगिरी करताना दिसून येत आहेत. सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल संघाला कशी सलामी देतात यावर संघ जास्त अवलंबून आहे. कारण राजस्थानची मधली फळी ही पाहावी तशी फॉर्ममध्ये नाही आहे. हैदराबाद संघाची फलंदाजी क्रम तसेच मधली फळी खूप भक्कम आणि मजबूत स्थितीत आहे. मोठ्या धावांचे लक्ष गाठण्याची त्यांची मानसिकता खूप चांगली आहे आणि त्यांच्यात क्षमता देखील आहे. सलामवीर अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, हेनरी क्लासिन, ईशान किशन असे नावाजलेले फलंदाज या संघामध्ये फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांची फलंदाजी अगदी उत्कृष्टरित्या पद्धतीने चांगली आहेत. कुठल्याही मैदानावरती चांगली फलंदाजी करण्याची क्षमता असलेले फलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर गोलंदाजीत देखील कर्णधार स्वतः पॅट कमिन्स, ईशान मलिंगा दोघे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे आणि संघ समतोल देखील आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण देखील असो. राजस्थानकडे अष्टपैलू खेळाडू जेफ्रा आर्चर तसेच दाशुन सनाका हा श्रीलंकेचा खेळाडू दाशुन सनाका सारखे गोलंदाज उपलब्ध असल्यामुळे राजस्थानचा संघ देखील काही कमी नाही. हा संघ देखील वरचढ ठरत असताना दिसून येत आहे. सरते शेवटी नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरणार आहे. आपण कालच्या सामन्यात बघितलं, नाणेफेकीचा कौल जिंकून सुद्धा गुजरात सामना जिंकू शकले नाही. त्यामुळे आज नेमकं नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतो आणि नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने लागतो हे देखील पाहणे रंजक ठरणार आहे. नाणेफेकीचा कौल जरी महत्त्वाचा असला, त्याचबरोबर रणनीती म्हणजे टीम मॅनेजमेंट रणनीती कशी आखते त्यावर कोणत्या संघाची वरचढ होते हे प्रत्यक्ष पाहणे देखील मैदानावर महत्त्वाचं ठरेल. जिंकणारा संघ हा दिनांक 29 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स सोबत खेळेल. त्यामुळे आजच्या सामन्याला फार मोठे अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरातशी भिडेल, तर हरणारा संघ आपल्या घरी परतेल. नेमका कोणता संघ IPL मध्ये आज जिंकेल, तुम्ही कोणत्या संघाला IPLचा विजेता म्हणून संभाव्य पाहत असाल, यावर्षी ऑरेंज कॅप नेमकं कोणता खेळाडू पटकावणार आहे आणि पर्पल कॅपचा मानकरी सध्या कोण आहे याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण देत आहोत. IPLचा आता हंगाम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. मोजकेच 2 ते 3 सामने शिल्लक आहेत. म्हणजेच क्वालिफायर 2, एलिमिनेटर आणि फायनल सामना 3 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात बेंगलोर विजेतेपद आपल्याकडे राखतं का? मागील वर्षीचे विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं, यावर्षी देखील अंतिम फेरीमध्ये ते खेळणार आहेत. नेमकं विरोधी संघ कोण आहेत? आता आजच्या सामन्यावरती थोडं गणित मांडलं जाऊ शकतं. सामना रंगतदार होणार आहे. मी सुद्धा सामना पाहणार आहे. राजस्थानचं पारडं थोडंसं जड दिसत आहे. हैदराबादला नशिबाची साथ मिळाली तर नक्कीच बदल घडू शकतो. बघूयात नेमकं सामना कसा होतो, कोण सामन्याचा मानकरी ठरतो आणि क्वालिफायर 2 मध्ये कोण पोहोचतं. नेमकं गुजरातची क्वालिफायर 2 मध्ये कामगिरी कशी होते याची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर क्रिकेट प्रेमींपर्यंत, IPL प्रेमींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.